नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री गजानन महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ओझरमेक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आज आपल्याबरोबर आहेत श्री बाजीराव पिठे साहेब. ते आपल्या इथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आज आपण आपल्या सॉफ्टवेअरबाबत आणि संस्थेबाबत काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपण 10 इन्फोटेक कंपनीचं सॉफ्टवेअर वापरतो आहे, बँकवाईज.net. तर आम्हाला थोडे आपली संस्थेबाबत आणि त्याचबरोबर आपल्या सॉफ्टवेअरचे जे वापर आहे त्याच्याबाबत काही माहिती देण्यात यावं. सर्वप्रथम सर तुमचे मी आभार मानतो की गेली 4 वर्षापासून आपलं 10 इन्फोटेकचं सॉफ्टवेअर श्री गजानन महाराज पतसंस्था वापरते आणि केवळ ती माझ्या आग्रहामुळे संचालक मंडळाशी चर्चा करून सॉफ्टवेअर आपण अवगत केलं. सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे, प्रशिक्षणाअभावी किंवा नवीन सॉफ्टवेअरमुळे थोड्या अडचणी आल्या, परंतु आत्ता गेली 3 वर्षापासून आपलं 10 इन्फोटेक सॉफ्टवेअर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या बाबतीत व्यवस्थित आहे. शिवाय आपल्या कर्मचाऱ्याचं वेळोवेळी फोनवर किंवा ऑनलाईन पद्धतीने कोणतीही क्युरी आली तरी ते चांगल्या पद्धतीने सॉल्व करता. आणि गजानन महाराज पतसंस्था ही 21 वर्षापासून कार्यरत असून माझ्या माहितीप्रमाणे गेली 4 वर्षापासून जी काही रिपोर्टिंग पाहिजे, CRR, SLR, CRAR, ढोबळ NPA, निव्वळ NPA, थकबाकीचं प्रमाण, हे फक्त ती मॅन्युअली करत होती. तुमचं सॉफ्टवेअर आल्यापासून हे सगळं टोटल कॅल्क्युलेशन हे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमधूनच होतं. काही बारीक गोष्टी आहेत त्या शेवटी टेक्नॉलॉजीप्रमाणे, नवीन पद्धतीप्रमाणे त्या सॉल्व होणारच आहेत. क्युऱ्या ह्या लागणारच आहेत आणि त्या सॉल्व तुमच्याकडून होणार आहे ही मी अपेक्षा धरतो. आणि तसं पाहायला गेलं तर वैयक्तिक मी आपल्या 10 इन्फोटेकच्या कर्मचाऱ्यांचं आणि जे संस्थापकच म्हणावं लागेल की त्यांचं मी आभार मानतो की आज आम्ही गजानन महाराज पतसंस्थेचं टोटल कॅल्क्युलेशन हे आम्ही आपल्या सॉफ्टवेअरमार्फतच करतो. NPAचं असो, CD रेशो असो, SLR असो, CRR असो, हे सगळं आज माझ्यापुढे जे समोर दिसतं कॅल्क्युलेशन हे आपल्या कुठल्याही पद्धतीने ओढून ताडून न आणता एक चांगल्या पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेशन होतं. व्याजाचं, कर्जाच्या व्याजाचं, FDचं, करंट सेविंग, हे सगळं कॅल्क्युलेशन ही डे टू डे आणि कधी कोणतंही कॅल्क्युलेशन आपण मॅन्युअली करून जरी पाहिलं तरी पण ते सॉफ्टवेअर आणि आपण केलेलं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये अजिबातच फरक पडत नाही. हे प्रॅक्टिकली आम्ही केलेलं आहे म्हणून बोलतो मी. सर, आपण आता सॉफ्टवेअर वापरतो आहे सादर, तर मला असं विचारायचं आहे की या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कुठलं असं फीचर आहे किंवा कुठली गोष्ट तुम्हाला जास्तीत जास्त आवडलेली आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सॉफ्टवेअरमध्ये फीचर, आपण डेस्कटॉपला एकाच विंडोमध्ये आपण 3 ते 4 कामं करू शकतो, कुठल्याही प्रकारचं बॅक न जाता. आणि ॲट अ टाईम त्या दोन किंवा 3 विंडो ह्या ॲट अ टाईम ओपन होता. आणि शिवाय कॅल्क्युलेशन इतकं फास्ट आहे ते की त्या एका विंडोमधून दुसऱ्या विंडोकडे जरी गेलो आपण तरीही कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली होऊन जातं. कारण उदाहरणार्थ जर आपण एखाद्याचा कर्जाचा बॅलन्स पाहायचा ठरला तर आपण नोंदणीमधून बॅलन्स पाहतो त्याचा आणि म्हटलं की आपण चला याचं व्याजासहित बॅलन्स पाहू, कारण आम्ही 3-3 महिन्याला व्याज टाकतो, तर त्या दुसऱ्या विंडोमध्ये ते व्याजासहित बॅलन्स पण आपण, म्हणजे याचा एक महत्त्वाचा विषय की सॉफ्ट आहे, शिवाय सहज समजण्याजोग आहे आणि सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये मेंटेन आहेत. ओके सर, असं एक विचारायचं होतं की समजा आता आपण हे सॉफ्टवेअर वापरतो आहोत, ठीक आहे. आता याच्यात जेव्हा तुमच्याकडे नवीन तुम्ही हे सॉफ्टवेअर घेतलं, बरोबर, तर ते सॉफ्टवेअर शिकायला साधारण आपल्याला किती वेळ लागला होता? तर सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आम्ही नवीन सॉफ्टवेअर घेतलं तर आमचं सुरुवातीचं सॉफ्टवेअर आणि या सॉफ्टवेअरमध्ये खूप तफावत होती. कारण 2 ते 3 मिटिंगा झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपले जे शिकवण्यासाठी प्रशिक्षक म्हणून जे आम्हाला आले होते की आम्ही हे सॉफ्टवेअर 8 दिवसामध्ये आमचे सर्व कर्मचारी जवळजवळ 90-95% शिकले आणि मी 100% शिकलो. मी 3 ते 4 दिवसामध्ये, कारण मी पूर्ण वेळ द्यायचो आणि माझ्याकडे तशा नोंदी पण आहेत की बा कुठं अडचण आहे, कुठून काय, मी प्रॉपरली, कारण हे सॉफ्टवेअर घेतानाच मी प्रॉपरली काम केलं त्याच्यामध्ये, म्हणून मला शिकायला 3 ते 4 दिवसामध्ये लागले. माझ्या कर्मचाऱ्यांना साधारणतः एक असं गृहीत धरा की 15 दिवसामध्ये जवळजवळ 90% त्याची माहिती मिळून गेली सॉफ्टवेअर संदर्भात.
आता आपण इथे कम्प्युटरायझेशन केलं आहे, आपण हे सॉफ्टवेअर वापरतो. तर आता हा जो सॉफ्टवेअर आपण वापरतो आहे, याच्यामुळे सभासदांना किंवा आपले जे कस्टमर्स आहेत की आपले जे ग्राहक आहे, त्यांना काही फायदा आहे का? ज्या इतर संस्था सेवा देतात त्या सेवा आम्ही नक्कीच देतो. शिवाय कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट, SMS आणि त्यांना मागता क्षणी जे लागतं, FD प्रिंट आपण ॲज अ बँकिंग म्हणूनच FD प्रिंट देतो. पहिले इथं हाताने लिहून द्यायचे, आता FD प्रिंट पण पासबुक प्रिंटसुद्धा, म्हणजे अतिशय बँकिंग पद्धतीनेच आम्ही इथं काम करतो या सॉफ्टवेअरमधून. सर, आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, चेअरमॅन साहेब किंवा त्यांना या कम्प्युटरायझेशन किंवा सॉफ्टवेअरमुळे काही फायदा आहे का? फायदा तर खरं म्हणजे सर्वांना निश्चितच आहे या सॉफ्टवेअरमुळे. जसं की आता एक 15-20 दिवसापूर्वीचाच विषय होता की SMS बाबत होता, आपण इन्सिडेन्शियल चार्जेसच्या बाबतीत होता. या बाबतीत संचालक मंडळाची इच्छा होती का बा इतर बँका जसे बल्कमध्ये त्या चार्जेस मारता संस्थेचं इतर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी SMS सेवा आपण देतो. तर याच्यामध्ये काय आहे, तर त्यांना ती अपेक्षा होती की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हे पाहिजे. मी त्यांना शब्द दिला, म्हटलं 10 इन्फोटेकचं सॉफ्टवेअर आहे आणि ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. फक्त एवढंच की आपण त्यांच्याकडे फक्त इच्छा व्यक्त करा की आम्हाला इथं अमुक असं करायचं आहे, तर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. आतापर्यंत मी जे 2-5 वेळेस की मला जे आवश्यक पाहिजे होतं ती जेव्हा मी आपल्याकडे मागणी केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी तर निश्चितच त्याचं सॉल्व झालं. म्हणून संचालक मंडळ या सॉफ्टवेअरबाबत बिलकुलच म्हणजे एकदम निवांत का आहेत, कारण त्यांच्याकडे आपला रोजचा रिपोर्ट असतो. रोज आपलं डे क्लोज झाल्यानंतर आपली प्रिंट त्यांच्याकडे असते. ते 2-5 संचालकामध्ये केव्हा येऊन ती प्रिंट पाहता. त्याच्यामध्ये तसं काही नाही, फक्त याच्यामध्ये एकच असं का ती एक दुसऱ्या लँग्वेजमध्ये थोडंसं आता आम्हाला ती भाषा येत नाही, तर ते फॉन्टमध्ये थोडासा जो आहे तो तर किरकोळ आहे, तो निघून जाईल. पण संचालक मंडळ सॉफ्टवेअरबाबत व्यवस्थित आहे, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आहेत की त्यांना ते सॉफ्टवेअर आवडलेलं आहे. कारण आपण जे त्यांनी मागितलं ते त्यांना या सॉफ्टवेअरमधूनच देतो. त्याच्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी जे मागितलं त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं नाही की आम्हाला हे पाहिजे होतं, ते मिळालं नाही, असं तर कधी झालेलं नाही. ओके सर. आणि आपल्याला असं काही वाटतं का की सदर जे आपण सॉफ्टवेअर वापरतो आहे, याच्यात आणखीन काय सुधारणा आपल्याला अपेक्षित आहे की जेणेकरून तुमचं काम अजून सोपं होईल किंवा आपण अजून आपले जे ग्राहक आहेत त्यांना जास्त सेवा देऊ शकतो? याच्यामध्ये एक आता सध्या ऑनलाईन बँकिंगचं खूपच चाललेलं आहे. आता आपली एकच संस्था छोटी आहे, याच्यामध्ये समजून घे QR कोडचा विषय आहे. आणि जे अल्पबचतवालं त्यांचे पैसे म्हणजे पावती फाडताच त्या सगळ्यांना अपेक्षा इतर बँकाप्रमाणे आपलंही काम व्हायला पाहिजे. ऑनलाईन बँकिंगमध्ये QR कोड, परत SMS बँकिंग तर आहेच. तर त्यांचं असं हेच म्हणणं आहे की जसं इतर बँकांचं सगळं ऑनलाईन पद्धतीने चाललं आहे, तर आपल्यामध्येही तशी सुधारणा व्हायला पाहिजे. कस्टमरला सेवा देण्यासाठी आपण पण त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. तर त्या QR कोड संदर्भात आम्ही 1-2 बँकांशी बोललेलो आहे की तर त्यांनीसुद्धा आपल्याला असं म्हटलेलं आहे की ठीक आहे, जसं ICICI बँक, HDFC बँक ते त्यांचं सॉफ्टवेअर देणार, अशा पद्धतीने ते आता सध्या ते म्हणून राहिलेले आहेत. तर ठीक आहे, आता 31/3 संपला, आता पुढे आपण या 2-4 महिन्यामध्ये ते आपल्याला योग्य वाटलं, ते जर फायनल झालं तर त्या संदर्भात आम्ही तुमच्याबद्दल बोलणारच आहे. कारण त्यांनी दिलं, पण शेवटी सॉफ्टवेअरवाल्यांनी ते करून देणं गरजेचं आहे. तर ते तर गरजेचंच आहे. ते पुढे आता धावत्या जगाबरोबर तर आपलं, कारण ओझरमध्ये जेवढ्या 14-15 संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये आता पहिल्या 1-2-3 टॉपच्या त्यांनी ह्या मार्गाकडे ते आहेतच. मग आपण का नाही जायचं? या हिशोबाने मग जेव्हा आपण त्या कंडिशनला जाणार त्यावेळेस निश्चितच आमची अपेक्षा वाढणारच आहे की आम्हाला या गोष्टी पाहिजे तुमच्याकडून, आणि आम्हाला आशा आहे ती भेटणारच, तो काही विषय नाही. ओके सर. अजून एक असं विचारायचं आहे की समजा आता जसं आपण आता बऱ्याच वर्षापासून कॉपरेटिव्हमध्ये आहे आणि पतसंस्थावर काम करतात, तर आपले जे मित्र असतील म्हणा किंवा तुमच्या ओळखीचे असतील किंवा इतर ज्या सहकारी संस्था आहेत की त्यांनी कोणी आपल्याकडे सॉफ्टवेअरबाबत काही चौकशी केली, तर तुम्ही आमचा जो सॉफ्टवेअर आहे ते रेकमेंड कराल का? जर करणार असाल तर का करणार? कधी या गोष्टीमध्ये आपण हा प्रश्न विचारला, मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला सर, की आमची मासिक मीटिंग असते. या मासिक मीटिंगमध्ये चर्चा होती की तुमच्याकडं कोणतं सॉफ्टवेअर आहे तुमच्याकडं. मी नेहमी, कारण मी थोडासा
सगळ्यांचं जास्त परिचित असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ते मला विचारता आणि पहिलं ते विचारता आणि आता तुम्ही आपला रिपोर्ट बघितला, जवळजवळ सगळा सॉफ्टवेअरमधचा रिपोर्ट आहे, ते विचारता. स्वच्छ व्यवस्थित दिसतो ते विचारता कुठलं सॉफ्टवेअर. नाहीतरी आता बरेचसे जुने झालेले सॉफ्टवेअर आहे आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी भेटत नसेल, अपडेशन भेटत नसेल, तर मग ते जुने सॉफ्टवेअर काय कामाचे. जे अपडेशनमध्ये जा तुम्ही, कारण उद्या काय होणार आहे हे नवीन अपडेशनमध्येच येणार आहे तुम्हाला. ओके सर आपण एवढं एक वेळ दिला आमच्यासाठी आणि एवढी मनमोकळेपणे आपण सगळी माहिती दिली, याच्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि पुढेसुद्धा आपले संबंध टिकून राहील आणि आम्हीसुद्धा आपल्याला अजून जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच तुमची गरज आम्हाला शेवटपर्यंतच पडणार आहे. सॉफ्टवेअरबाबत म्हणायचं म्हटलं तर ठीक आहे, आलेल्या जी समोरची परिस्थिती आहे, जी टेक्नॉलॉजी जशी बदलेल तशी तुम्ही सुधारणा करणार, ते आम्हाला देणार ही अपेक्षा आहे. आणि त्याबद्दल मी माझ्या श्री गजानन महाराज पतसंस्था ओझरमीक चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारीच्या वतीने आपण जे सॉफ्टवेअर दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरबद्दल खरंच आम्ही समाधानी असून आम्ही तुमचे ऋणी आहोत. यापुढे असंही सहकार्य लाभो आणि कोणतीही अडचण आली तर ती त्वरित करावी हीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार.